अशा प्रकारे आम्ही आता कुंभारले घाटामध्ये थांबलोय फोटो काढायला, फोटो आणि शूट. कारण म्हटलं आता ह्या घाटात तर मी तर पहिल्यांदा आलोय. आपण कोकणकर मोस्टली ह्या घाटात नाही आहेत, म्हणजे मला माहीत, मी तर पहिल्यांदा झालोय. पण भारी वाटला घाट, कुंभारली घाट, सॉरी कुंभारली. अरे तो नाही नाही, तो काम करतोय काहीतरी. आई शपथ, झोपेमुळेच झालं असेल रे. पलटी झाला डायरेक्ट. आणि ड्रायव्हर साईडनेच झालाय भाई पलटी. चालू करा नृत्य चालू करा. हाय ब्रो, हाय. बिग फॅन ब्रो, बिग फॅन. तुमचे व्हिडिओ खूप छान असतात, तुमचे ब्लॉग खूप छान असतात सर. डोंबिवलीकर अनिल ना तुम्ही? डोंबिवलीकर अनिल ना रे? बिग फॅन ब्रो, बिग फॅन. भेटू सर. बाय. You just gotta be fearless. सुप्रभात आणि थेट पाटण गावामधून आता आम्ही निघालोय रिटर्न मुंबईला. फक्त आम्ही मित्राच्या गावी आलेलो, पण काल एवढा लेट झाला, एवढं थकायला झालं, आम्हाला कुठे जायलाच भेटलं नाही. म्हणजे धबधब्यावर जायचं होतं, ते जायला भेटलं नाही. आता आपल्या मित्राची एक सासूरवाड आहे इथेच, तर त्याच्याकडे नाश्ता करायला जायचं आहे. आणि तिथून चिपळूण मार्गे आम्हाला मुंबईला जायचं आहे. त्यामुळे आता सगळे रेडी आहेत. हे आपल्या मित्राचं घर होतं, मस्त मजा आली. जरा वातावरण एकदम थंड आहे इकडे, म्हणजे जसं मुंबईला गरमी होते तशी इकडे नाही, एकदम थंड वातावरण आहे. आणि मजा आली, धमाल आली. आणि गाव भारी आहे. इकडे यायला 2-3 दिवस पाहिजे. खूप सारे स्पॉट आहे इकडे. कोयना डॅम आहे इकडे जवळ, पण ते आम्हाला आता काय तेवढा वेळे अभावी आम्हाला काय करायला भेटत नाही. त्यामुळे आता जाताना आम्ही मस्त आहे की घाटातून असं काय चिपळूण मार्गे, मी तर पहिल्यांदाच चाललो आहे, ती एक मजा घेता येणार आहे. बाकी आपले सगळे आता रेडी झालेले आहेत, त्यामुळे आता निघायचं आहे. मी पण गाडी स्टार्ट करतो आणि भेटतो तुम्हाला बाईकवरती. चला, हे झालं, निघूया. निघायचं काय? हाय ग मोरया गणपती बाप्पा. चला आजी, चला निघतो. हा काय? हो घेतलं. हा, मी त्याला फोन करतो नंतर काशूला काय करायचं ते, आणि मी पोचवतो ना. चला, काळजी घ्या. चला, हे गाव खूप भारी आहे, काही बोला. एक साताऱ्यामधला एक गाव बघितलं बाबा. एक साताऱ्यात राहिलो आपण नेहमी साताऱ्यातून जातो, पण कधी असं राहिलो नाही. हे बघ वासरू बघ. आणि पण हे गाव बघितलं आहे कसं आहे अजित भाऊ? कोकणात आणि आपल्यात किती फरक आहे बघा. थांबा 2 मिनटं. मिलिन येणार आहे, मिलिन. चला भेटू परत. अच्छा, ह्या गावाचं नाव आहे शिरळ. पाटण तालुक्यामध्ये शिरळ गाव आहे, शिरळ. हाय ग, सकाळी एवढा पाऊस होता, आता मस्त कडक ऊन पडलं बघा. पण इकडे मस्त थंडी असते. हा, काही बोला, काल गार हवा येत होती एकदम. हे भाई, हे बघ सावंतवाडी इथे पोचलो आपण. 1 किलोमीटर सावंतवाडी, 1 किलोमीटर. धनंजय सगळं करून ठेवले आहे, पण ॲड्रेसच दिले नाही. म्हणजे कसं त्यांनी काय केलं आहे, हा चोरी करायला जाऊ आपण, चोरी कुठे करायची माहीतच नाही. मला ते नाव आठवत नव्हतं, वाघमारे.
पण ठीक आहे भाई, आपण एक म्हणजे ती टर्न घेतला आतमध्ये तो चांगला ओके घेतला, नाही तर त्याला परत ते युटर्न मार परत मागे जावा लपडी झाली असते भरपूर. दहा वाजून 43 झाली आहेत आणि आत्ता जस्ट आम्ही आलो आहे आता नाश्ता करायला आपल्या भावाच्या सासूरवाडीला. आणि एवढं भारी आहे ना वातावरण इकडे, फुल जंगल, मस्त मस्त. आम्ही खालीच बसलो आहे. म्हटलं असं वाटतं की गावी कसं येतो आपण, गावी आल्यासारखं फील झाला आम्हाला. म्हणजे कोकणात आणि इथल्यात काय फरक एवढा मला जाणवला नाही, कारण जंगल असल्यामुळे भारी वाटतं. आणि इथले गाव पण खूप वेगळे आहेत. आणि थोडंसं आमचा आता प्रॉब्लेम हा झाला आहे ॲक्च्युली, इथे अजून एक दिवस पाहिजे होता अजित भाऊ ना. मस्त इकडे म्हणजे वॉटरफॉल आहे, म्हणजे आपलं डॅम पण आहे, कोयना धरण वगैरे सगळं बघायला भेटलं असतं. पण ठीक आहे, वेळेअभावी आम्हाला काही करायला भेटलं नाही. पण आपल्या एक भावाचं गाव बघितलं, घर बघितलं आणि मस्तपैकी सगळ्यांनी, म्हणजे जे नॉनव्हेज लवर आहेत त्यांना सांगतो, मटन एक नंबर सगळ्यांनी दाबून खाल्लं, कारण त्याच्यासाठी आम्ही काल आलेलो खास. आता आम्ही नाश्ता करून निघणार. आता मला वाटतं समजा आम्ही इथून 11:30 वाजता निघालो तर मुंबई गोवा हायवे पकडला तर आम्ही मला वाटतं 7-8 वाजता आम्ही डोंबिवलीला पोचू, असं सध्याचं आहे टाईम शेड्यूल. माहीत नाही किती वाजतील, पण आम्ही तेवढा अंदाज पकडला आहे. बघू आता किती वाजतील त्याचा विचार नाही, पण आता एक आरामात टाईमपास धमाल करत निघायचं. कारण मुंबई गोवा हायवे भेटला की संपला म्हणजे तो आपलेपणा वाटतो एकदम आणि बिंदास, आणि ते वेगळीच मजा असते. अंदाज पण माहिती, अंदाज आहे मुंबई गोवा हायवेची ती फिलिंग आहे, ती फिलिंग तो त्या रोडला गेलं की कसं माहितीये, आपल्याला लगेच कळतं अरे इथे पोहोचलं, इथे पोहोचलं, अरे चला आलं घरात. आणि तेव्हा असं होणार की असं वाटतं आम्हाला आम्ही आमच्या गावातून चालले घरी, अशी काही धमाल करत जाणार आहोत. बघूया काही स्पॉट भेटले जाताना, काही घाट भेटतील आपल्याला, ते सगळं एक्सप्लोर करत एन्जॉय करत एक्सपिरियन्स घेत आम्ही निघणार. चालू करा नृत्य चालू करा. मंदिरात जाणार आहे ना, ते मंदिरात गेले ना. मालक कुठे आहेत, मंडळाचे मालक कुठे आहेत? मंडळाचे मालक आलेले आहेत. परत येणार आहे. त्याने आज निगाड पण नाही घातले आता ते बघ. 11 वाजले अजून बायकोने फोन नाही केला, काय ठीक आहे ना, आता जायचं आहे, घरीच जायचं आहे. नाही फोटो नाही, आठवण नको बाबा. धनंजय सासरवडे आम्ही काय खाल्लं नाश्ता, तर थालीपीठ. आणि थालीपीठ आपण नॉर्मल खात नाही, म्हणजे आम्ही खात असं नाही, म्हणजे आपण तेवढं आम्हाला माहित नाही एवढं. तू खायचं बघ, हा बडे मारू नको. अरे बाबा एवढं प्रेमाने गेले त्यांनी. नाही प्रेमाने म्हणून आम्ही आलो ना भाऊ. शोधत आलो आम्ही, इंटरनेट वरती गेलो माहिती आहे. कोण चला 11:30 वाजले, नाश्ता केला मस्त. आता आम्ही निघतोय आता चिपळूण मार्गे जायचं आपल्याला. तसं मुंबई गोवा हायवेचं जरा अपडेट जे पण असतील आपल्याला भेटतील. दुसरी गोष्ट ना, इकडे आहे ना पाटण तालुका जो आहे ना, पाटण तालुक्यात जे गाव आहेत ते गाव आहेत ना वाडीसारखे आहेत, म्हणजे असे छोटे छोटे, म्हणजे जास्त घरं नाही आहेत. पण ह्यांचे गाव असे आहेत की आपले जसे गावी वाडी असतात तसे ह्यांचे गाव आहेत. पण प्रत्येक गावात मला वाटतं एक 10-12 घरं आहेत, त्याच्यावरती नाही. पण इकडे हा एवढा प्रॉब्लेम आहे, नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे इकडे. जिओला नेटवर्क नाही आहे, म्हणजे कुठेतरी एअरटेलला आली तर, नाही तर कुठल्याच कार्डला इथे सिमला रेंज नाही आहे, म्हणजे जिओला तर इथे नाहीच आहे. आणि दुसरी गोष्ट ही आहे, इकडे वाघ आणि गवेरेड आणि डुक्कर खूप जबरदस्त आहेत. कारण वाघ आम्ही आता बघतोय ना, इथे कुत्रे दिसतच नाही इथे कुठे. एक पण आम्हाला कुत्रा दिसला नाही कालपासून ह्या गावात. तर इथे वाघाची म्हणजे हे खूप आहे, म्हणजे येऊन जाऊन असतो का. म्हणजे आता आम्ही तिथे घरी बसतो, त्या घरी बाहेर म्हणजे ते बोलतात बाहेर आलेला वाघ, म्हणजे घराच्या समोर. एवढं खतरनाक आहे. त्यामुळे इथे, कारण इथे डोंगर जवळ आहे खूप, घराच्या पाठीमागेच डोंगर आहे, त्याच्यामुळे थोडंसं वाघाची रिस्क खूप आहे. बघा हा जो दिसतोय, हे बघा हा डोंगर आहे इथे, हा डोंगर सगळं इथे गेला आणि हे घर आहे इथे. हे बघा यांचं, म्हणजे बरोबर डोंगर उतरलं होतं, त्याच्यामुळे वाघाचं माहीत नाही आता असू शकतं. पण वाघाची संख्या इकडे खूप आहेत, खूप वेळा येऊन गेला. आणि पटेली वाघ तो पण, जे आपल्या गावी बिबटी आहे ते नाही, पटेली वाघ. बाकी आपली ही बाईक रेडी आहे, मस्त दिसते बघा. KTM जाऊन तिला वॉश करायचं आहे.
आता सगळ्यात मोठा मला खर्च हा आहे, गणपतीला जायच्या अगोदर कोन सेट गेला आहे आणि क्लच पेट गेलेली आहे. त्यामुळे 2 मला मजबूत खर्च आहेत गावी जाताना, त्यामुळे ते आता चेंज करणार. दुसरी गोष्ट ना काय करणार माहिती आहे का, हे जे घेतलं आहे ना, ही प्लेट लावून खाली ही मी काढून टाकणार आहे, कारण खूप बेकार आवाज येतो त्याचा आणि काही कामाची पण नाही. त्यामुळे भेटली ओरिजिनल याची KTMच्या शोरूममध्ये, तर KTMची लावेल, नाही तर मी ही चेंज करणार. हां, बाकी वातावरण छान आहे, मजा येते. पाऊस नाही आहे म्हणून बरं झालं, नाही तर कंटाळा आला असता खूप. हे झालं काय, चला निघतो आम्ही, तुम्ही या सौका आरामात. चला सर, मंडळाचे मालक पुढे वा. सर गेलेले आहेत, मिस्टर अजित. हे बघ मिस्टर अजित. चला मग, हे आई आतमध्ये आहेत काय. चलो मंडळी चलो, टाटा बाय बाय. सातारकर, पाठण सॉरी, पाठण गावामध्ये आम्ही आलोय. मारळ, पाठण तालुक्यात आम्ही आता मारळ गावामध्ये आहोत सध्या. वातावरण छान, मजा येते. आता थोडंसं म्हटलं फ्रंट व्ह्यू घेऊया. हे चला, गाई. हे चला धन्या चल. हा बघा, बोलता वाजले 12 निघेपर्यंत. निघणार होतो आम्ही किती, 11:30 वाजता, 11 वाजता. आता वाजलेत 12. आता मला वाटतं आपल्याला चिपळूणला पोचेपर्यंत 1 तास पाहिजे. 40-50 मिनटं म्हणजे 1 तास पकडा, कारण उतरताना कसा रस्ता आहे काय आपल्याला माहीत नाही. पण एक आपण साताऱ्यामध्ये एक पाठण तालुका बघितला, मंदिर आहे ज्योतिबा मंदिर, ज्योतिबाचं मंदिर आहे. खूप बेकार आवाज येतोय विंडशील्डचा. कुठली तरी नदी आहे पण आपल्याला नाव येत नाही त्या नदीचं. अरे 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 अरे, रोड आहे चांगला. हे मुंबई गोवा हायवेची आठवण आली, जुन्या मुंबई गोवा हायवेची. रोड चालू म्हणजे रस्त्याचं काम चालू होतं, ते जरा पळवली की लगेच आले खड्डे. अनिल नाही, पुढे नाही, कुठे ती समजत नाही कुठे आहे. नाही, साताऱ्या साईडला रोड एकदम टकाटक आहेत, काही बोला, एकदम टकाटक रोड आहेत. बघा ना, आता इथून चिपळूण आहे 45 किलोमीटर आणि आपण बाहेर निघणार कुठे, बहादूर शेख नाक्याला. तर झुणका भाकर खाल्ली आपली, सॉरी थालीपीठ खाल्लं, थालीपीठ आपल्या मित्राच्या घरी, मित्राच्या सासूरवाडीला. एकदम नाश्त्याचं काम भारी करून टाकलं आमचं. तर आपला भाऊ मित्र धनंजय येतोय मागून जेवून. म्हटलं तो आरामात जेवून वगैरे निघ, आम्ही तोपर्यंत पुढे निघतो. आणि आमचा विचार आहे की खेडला कुठेतरी जेवायला थांबायचं. पण आता थोडंसं कवर करू अंतर, तर आपण मला वाटतं एक 7-7:30 पोहोचू शकतो. पण साताऱ्याला यायचं असेल 2-3 दिवस पाहिजे. मस्त खूप स्पॉट आहेत फिरण्यासारखे इकडे. आपल्या कैलास भाऊचं पण गाव छान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढी गार हवा येते ना रात्री, म्हणजे खतरनाक थंड हवा. म्हणजे थंडीमध्ये तर हालत खराब आहे इकडे. आणि इथे कसं कास पठार, महाबळेश्वर जवळ असल्यामुळे थंडी आहे इकडे. वा 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 वा, आपल्या गावचं फील आलं इकडे, हा रोड आणि हे अशी झाडं बघितल्यावरती. कोकण, कारण कोकण इथून जवळ आहे ना. आता कोकण हद्द चालू होणार आपली, चिपळूण हद्द. वाघाई मंदिर. हो, घाट आहे, हा घाट उतरतोय आपण. कैलास, इंटरकॉम बंद आहे. हा, अच्छा, आवाज ऐकायला येते ना. पहिल्यांदाच ह्या घाटामध्ये, घाट माथ, ह्या घाटाचं नाव आहे कुंभारली घाट.
कुंभारले. अरे बाबा बाबा बाबा, हे ह्या ड्रायव्हरांना मानावं लागेल की काय टर्न घेतात ना, परफेक्ट टर्न. आणि शिगा थांबा. ओके आपली जाईल. ओके जाईल. जायगा. आता कसला आला समोरून. आता हा घाट उतरलो की डायरेक्ट आपण चिपळूणला उतरणार. रोड चांगला आहे, बाकीचं मरू दे, नाहीतर मग कंटाळा आला असता. आपल्या अनेभाई आहे ना, अनेभाई खतरनाक आहे भाऊ, मानलं पाहिजे. एका हाताने बाईक आणि एका हातात मोबाईल, असे पार्टनर पाहिजे आपल्या गँगमध्ये. कारण रनिंगमध्ये बरेच जण शूट घेत नाहीत, घाबरतात. पण आपल्या अनेभाई बिंदास असतं. आणि काय जजमेंट आहे त्याला, म्हणजे एका हातात बाईक चालवून कसा मोबाईल घ्यायचा, मोबाईल परत कसा ठेवायचा, ही जजमेंट पाहिजे. आणि हातात ग्लोव्ज नाही पाहिजे त्याच्यासाठी. मला आता शूट घ्यायची असेल तर मला हातातले ग्लोव्ज काढावे लागतात, त्यानंतर मोबाईल काढावा लागतो खिशामधून. कोढावळे धबधबा. चला, मला वाटतं ही हद्द संपली. चिपळूण 30 किलोमीटर. चला, आता आपण आलोय चिपळूणच्या हद्दीमध्ये. कोकणात आलो आता, कोकणात. सातारा हद्द संपली. हो, आता उतरतोय आपण. ओ माय गॉड, कशेडी घाट. सेम कशेडी घाटासारखं वाटलं मला. सेम कशेडी घाट. क्या बात है. पोलीस दादा आहेत इथे उभे. फुल जंगल. पावसात भारी वाटत असेल, पाऊस पडत असताना एकदम इथे पाणी वगैरे येत असतील ना, भारी वाटत असेल. ओ अजून मध्ये खड्डे आहेत, मध्ये कुठेतरी. नाही तर बाकी एकदम चकाचक आहे रोड, चकाचक. अशा प्रकारे आम्ही आता कुंभारले घाटामध्ये थांबलोय फोटो काढायला, फोटो आणि शूट. कारण म्हटलं आता ह्या घाटात तर मी तर पहिल्यांदा आलोय. आपण कोकणकर मोस्टली ह्या घाटात नाही आहेत, म्हणजे मला माहीत, मी तर पहिल्यांदाच आलोय. पण भारी वाटला घाट. कुंभारली घाट. आणि थोडा कशेडी घाटाचा आठवण आली जरा ना, जुना आपला कशेडी घाट होता. तर थोडं थांबू म्हटलं, फोटो काढू. तर ह्या घाटात कधी येणार माहीत नाही. व्ह्यू छान होते, पाऊस नाही म्हणून म्हटलं थांबूया. बाकी रस्ता छान आहे इथला, रोड भारी आहेत, म्हणजे असे खड्डे वगैरे नाही, अजूनमधून कुठेतरी खड्डे आहेत. पण बाकी तुम्हाला दाखवतो व्ह्यू. आम्ही आता वरून बघतोय, हा बघा, हे बघा मस्त ऊन बघा. या साईडला ऊन आहे, त्या मागच्या डोंगर आहे तिकडे सावली आहे, त्यामुळे परफेक्ट वाटते व्ह्यू एकदम. सुपाप. अजून आपल्याला उतरायचं आहे भरपूर. चलो भाई. हे सेल्फी काढूया, चला सेल्फी. मित्र बनव्या आता मोठ्याने बोला. कैलास भावाचा. ए माकड बाबा. हो भाई साहब, काय वातावरण आहे रे, एकदम ब्लॅक बघ. माकडाची गँग म्हणजे भरपूरच मोठी गँग आहे ही. हो, हे वांडर चालले आहेत. हा ठीक आहे चालेल. दरड कोसळण्याची शक्यता.
चला बाबा आपलो हायवे इलो आपलो हायवे मुंबई कोकण हायवे सरळ सरळ हो सरळ मुंबई कोकण हायवे बहादूर शेख नाका पुढे थांबूया पाणी प्यायला येईल तोपर्यंत तिथे बघ कुठेतरी कुठे गेले ते सगळे पुढे गेले त्यांना काय वेगळंच आहे यांचं ऐक 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 हो भाऊ अजून एक हॉटेल आहे माहिती आहे काय कुठे आई एकविरा म्हणून ते पण चांगलं आहे मी तिथे जेवलेलो 1-2 वेळा हे पुढेच आहे आता ह्या अजून एक ब्रिज मला वाटतं ह्या पुढे गेल्यानंतर ना सर्व्हिस रोडला आहे ते अच्छा मला वाटलं बंद पडली काय गाडी अच्छा पलटी झालाय काय अरे बाबा 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 कधी झालं हे आता झालं काय हा आता झालंय का इंडिकेटर चालू आहे भाई साब अरे तो नाही तो काम करतोय काहीतरी आई शपथ झोपेमुळेच झालं असेल रे पलटी झाला डायरेक्ट आणि ड्रायव्हर साईडनेच झालाय भाई पलटी म्हणून बोलतो ना मुंबई गोवा हायवेचे टर्न ना सोपे वाटतात पण ते भाई खूप महागात पडतात मग दोन दाल खिचडी ना दाल चिपळूण क्रॉस केलं आणि आता आम्ही जेवायला थांबलोय आई एकविरा हॉटेलमध्ये कळंबस्ते जो फाटा आहे म्हणजे कळंबस्ते म्हणजे त्याच्या थोडं पुढे आल्यानंतर लेफ्ट साईडला बऱ्याच लोकांना माहीत असेल मी 1-2 वेळा खाल्लं म्हटलं इथेच थांबूया आता आपला मुंबई गोवा आहे त्यामुळे इथे जेवल्यानंतर थेट डायरेक्ट आम्ही थांबणार आता डायरेक्ट डोंबिवलीला आता नॉनस्टॉप जायचं आहे कारण लवकर पोचायचं कारण आता इथे वाजलेत किती 2 वाजून 2 मिनटं झाली आहेत त्यामुळे लवकरात लवकर पोचून उद्या परत ऑफिस जायची तयारी आणि प्लस व्हिडिओ एडिट त्यामुळे भरपूर कामं आहेत आपल्याला आज आता जर थोडंसं काहीतरी झणझणीत पाहिजे म्हणून आम्ही चिकन थाळी ऑर्डर केली आहे साहेबांनी फिश थाळी ना फिशमध्ये ना कोळंबी थाळी कोळंबी थाळी कारण आता काय श्रावण चालू होणार आहे त्यामुळे सगळी पब्लिक काय आहे जे पण आहे ते आता तोडून टाकणार सगळं आहे ते कारण परत 1-1.25 महिना चालू असतं ना श्रावण मी श्रावण पाळत नाही पण बाकीची पब्लिक पाळतात त्यामुळे म्हटलं इथेच काय ते आज होऊन जाऊ दे रविवार आणि फक्त बुधवार हे 2च दिवस राहिलेले हां बुधवारच आहे फक्त बुधवारच तुमच्या हातात आहे मग श्रावण चालू होतो जे पण आहे ते आता चालू म्हणजे संपून टाकाय ते बुधवारी म्हणजे तर फुल हेच असणार मग राडा असेल असते बुधवारी बुधवारी गट्टारी लोक आज पण करणार गट्टारी काही लोक गावी गेलेत गट्टारी करायला वाघ चिकन थाली झणझणीत रस्सा असता पाहिजे रस्सा अच्छा तुझी पण चिकन थाळीच आहे नाही अनिलची हा रे कधी गेले ते आपण आलेलो ते गणपतीला हा विषय हा आला काय काशा काय ते भरोसा नाही त्याचा सगळी झमझणीत रस्सा पहिला पिऊन लिंबू पिळायच्या अगोदर आता आपलं ठसका आला बाई बरं वाटतं बाकी सगळे कैलास गेला ओके चलो फिर निकलते भाई लेट हो जाएगा 3 बज गए सो अशा प्रकारे आता निघालोय जेवून मस्तपैकी 3 वाजलेले आहेत आणि घरी पोचायला आता किती वाजतील कोण जाणे पण आता आपल्याला जायचं आहे माणगावला थोडंसं थांबायचं आपल्याला चहा प्यायला आणि त्यानंतर थेट डोंबिवलीला स्टॉप होणार म्हणजे 8-8:30 वाजतील कन्फर्म कैलास भाऊ MH05 JGM 8050 अच्छा M
ओ भाई एडवेंचर का मजा हो रही है भाई. KTM एडवेंचर 350. माझ्या भावांना मित्रांना मला जे फॉलो करतात त्यांना नक्की सजेस्ट करेन. ही जी मशीन आहे ना आपल्या खिशाला परवडणारी आहे आणि फ्युचर एवढे कडक दिले जातात. बिंदास घ्या, मी तो बोलेन बिंदास्त. काय बोलतो भाऊ? बघा भावाचा हात वर आला. कारण ही रोडवर ज्या चालते ना बाबा, हा भाई बघूनच आधी मन म्हणजे भारी वाटतं. आणि बसलेला जो बसलाय माणूस त्याला काय फील येत असेल चालवायला. कारण तो हॅप्पी आहे. बाईक घेतलं म्हणजे असं नाराज नाही आहे 100%. आणि भाऊ एकदम फुल खुशीमध्ये एकदम राईड करतोय. निसर्गाचा आस्वाद घेत घेत मुंबई गोवा हायवेचा आस्वाद घेत घेत राईड करतोय भाऊ आपला. आणि आपला हायवे किती मोकळा आहे बघा. आपल्या साताऱ्याचा हायवे चांगला आहे रोड, पण गाड्या खूप असतात रोडवर. आपल्या रोडवर कसं मोकळा रस्ता, एका साईडला आपला गाडी ठेवा आणि असं झाडं ग्रीनरी डोंगर बघत बघत राईड एन्जॉय करायला मजा येते खूप. घरडा हॉस्पिटल आणि ना ते टॉप बॉक्सपेक्षा अशी पण सिंगल मस्त वाटते हा बाईक. हा खरोखर नको लावू, फक्त गार्ड लावून घे समोरचे. गार्ड नाही लावलं असतं बाकी काय नाही, बल्की वाटते जरा ती नंतर. हा छोटेवाले लाव. आणि नाही तर आता नवीन आलेत ना ते जीवीचे, ते पण छान दिसतात भाई सिल्वर कलर मध्ये. भाई एक्सब्लेड वाले बघा, एक्सब्लेड वाले आपले एकदम म्हणजे कट टू कट आहेत, कट टू कट. आज कुछ तूफानी होती है करती है. पण आता ती गाडी छोटी वाटते तुम्हाला भाऊ. येस येस एकदम ॲडव्हेंचर घ्या, ॲडव्हेंचर. एक 30 किलोमीटर आहे महाड. 30 इलो कशेडीचं बोगदा, इलो कशेडी बोगदा. चायला गॉगल घातला तर मला दिसणार नाही काय. गॉगल काढला पाहिजे, गॉगल काढला पाहिजे. हा दिसतंय 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 दिसतंय. नाही लाईट लावावी लागतील. गॉगल उगाच लावते होता. 60चा स्पीड. हा होय होय. नाही आता ओरड, पहिले लय ओरडायचे ट्रेन मधल्या बोगद्यात. हे भाई खड्डा बिड्डा नाही ना बोगद्यात. कारण दिसत नाही त्या गॉगल मुळे, मला आता काढायला पण भेटत नाही गॉगल. भाई बोगद्याचं काम बाकी बेस्ट केलं, काही बोल. पण मला वाटतं 80-85% आपला रोड झालाय आता मुंबई गोवा हायवे. कैलास आला, कैलास. वादळ वादळ आलं, वादळ वादळ येतंय मागून. इंटरसेप्टर हा वेगळा विषय आहे. आता दिसला. वा 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 वा. आता बरं वाटलं. कोण शायद हे आवाज बघितला येतो कसा बघितलं ह्याचा खालचा. हा हा गाडी पळाली नाही की पिकअप प्रॉब्लेम होतो. आता आवाज येतो बघ ना. आपल्याकडे हे आहे काय
नाही ना तो माझ्याकडे आहे याचा चालेल तो हाय चालेल थांब 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 नाही पण तो बोललेला मला क्लच पेट गेली म्हणून पेट्रोल थोडं टॉपअप केलं आता फुल करून घेतली 430 किलोमीटर रेंज दाखवते आता आणि 138 किलोमीटर अजून आहे आपली डोंबिवली मंडणगड आणि महाड आणि बरोबर 4:37 झाले आहेत आपलं सूर्यनारायण डोळ्यावर आले एकदम आता ह्या मुंबई गोवा हायवेची भेट आपली होणार पुढच्या महिन्यात गणपतीला जाताना पाऊस कुठे गायबच झाला पण सगळं हिरवंगार करून गेला वातावरण मस्त आई ग आता मान दुखायला लागली माझी ॲक्च्युली काय गार्ड आहेत ना हे गार्ड या गार्डचे नट बोल्ट काय आहेत ना हा आपले अजित भाऊंचा प्रॉब्लेम आज आला आहे की त्यांचं डॉमिनर जी होती ती खराब काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून त्यांनी घेऊन आलेत हंटर ती आपल्या भाचीची पण आज त्यांच्याकडे डॉमिनर असली असते आज सुसाट असले असते तरी पण आमच्यासोबत आहेत ते हा आता झाला ना अजून चालू गणपतीच्या वर झाला पाहिजे हा हा बायपास हा सगळ्यात बेस्ट आहे म्हणजे टेन्शन नाही बाई इकडचं मग इथे आता इथे पण आता गणपतीला लय जाम होणार इथे ओव्हरटॅक करताना पण लय मजा येते ह्या रोडवर हा तो कसा चुकीचा मारतो ओव्हरटॅक जर समोरून येते तर थांब ना आता परफेक्ट बसला ला 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 दा दी दा रे कोणती ताईची मिसळ ओके आणि वडापाव कुठला आहे तो इथे पुढे ओ वडेवाले जोशी वडेवाले ना जोशी वडेवाले हा ओके ताईची मिसळ ताईची मिसळ ताईची मिसळ ताईची मिसळ ओ भाई 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 हत्ती येतोय चलो चलो आजा 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 आदर्श आजा अरे एले ले 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 एले 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 हृदयम येन्नाणे नाही एवढे नाही जाणार भाऊ असं वाटतंय कारण ते गाड्या एकदम मस्त चाललेत स्मूथ मध्ये सगळे तो आता मदत चाललाय भाऊ हा पुढचा एवढा मोकळा आहे रस्ता हा इकडे आता लेफ्ट साइडला मेला कट मारली नाही तर अडकवला हा पानगड ट्रॅफिक नाही एवढं नाही होणार काय नाही आपण बाईक निघून जातील राईटला ठेव जप 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 जाऊ आपण नाही कोण नाही बाईकला प्रॉब्लेम नाही ते स्वतः हे करतात RTA वाले बाईकवाल्यांना हां
रिक्षावाल्यामुळे लफडा नाही, बाकी काय नाही. मला भीती वाटते अडकेल तर मला अंदर हे हेल्मेटमुळे. हे राईटला ठेव, राईटला ठेव, राईटला काढायला भेटणार गाडी. लेफ्टला अजिबात टाकू नको. घरी जाऊन काय नाही भाई, मला आता खूप मोठं काम आहे घरी जाऊन. माहिती आहे ना, आपली जबाबदारी वाढलेली आहे आता. घरची जबाबदारी वाढली आहे की घरी कधी पोचतो सर. कारण टाईम तरी आम्ही आता रोजच्या हॉटेलला म्हणून आम्ही थांबलो चहा प्यायला. आपल्या 3 फलटणी घेतलंय. आपलं काय वेस्ट लाईम सोडा ना. हां मस्त. चला वाजले 5:30 आणि मला वाटतं आता पोचायला किती 9:30 9:30 ना. नाही 10 नाही एवढे ना. लपडी झाली, लपडी बहुत लपडी आहे. म्हणून जेवढा मोठा ग्रुप तेवढे मोठे स्टॉप. निघूया. पावसाने मेहरबानी खूप केली म्हणून आमचा प्रवास चांगला झाला. नाही तर परत थांबा, रेनकोट घाला, मग पाऊस गेला की परत रेनकोट काढा, गरम होतं आहे, ते टेन्शन खूप असतं. बघ चाय आणि लिंबू पाणीचा ब्रेक केवढा मोठा झाला बघ. हा मग चला आता कव्हर करूया जरा. ग्लोव्स काढून ठेवले, जरा कंटाळा आला. कंटिन्यू घालून हात दुखतात पण थोडंसं काढून ठेवलं आहे. नंतर बघू, आता काही गरज नाही तेवढी. पण आपण आता एवढ्या स्पीडमध्ये नसणार. आता अंधार पडला की आपला स्पीड ॲटोमॅटिकली कमी होणार. बरं झालं आपल्या ट्रॅफिक तर भेटलं नाही कुठे. आता आम्हाला MIDCत कंटाळा येणार. चलो मंडू चला, भागो भागो. इंदापूर. 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 हे राईटला टाकूया काय? नाही हे आहे. हा ठीक आहे, चल राईटला टाकूया, राईटला घ्या. हो थांब पण. हाँ ये आता है अन्या. चल शेवटी अडक ना, कुठे गेला तरी अडकणार. ते का ते अडकले ना परत. त्यांनी आता बाहेर काढली ह्यानी, त्यामुळे सगळं अडकलं. इकडे लाईन लावली बा यांनी. नाही पण ह्यांना ह्या 4 व्हीलर आल्या ना, काय गरज आहे इकडे यायला. बाईकचं ठीक आहे, बाईकवाला निघू शकतो पटकन. हे बाहेर मरतात ना, त्याच्यामुळे सगळं जाम होतंय. हा बघ ना. चल 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 जाणार चला. चल 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 चल. हाय होय बहुत ट्रॅफिक आहे भाई, जाम आहे पुरा. मस्त इकडे पाऊस पडल्यामुळे ना रस्ता बघा असा ओला झालाय. नशीब आम्हाला भेटलं नाही. आणि हिरवी इकडे लेफ्ट साईडला बघा आपले सूर्यनारायण चाललेत. सूर्यनारायणा, सूर्याच्या शक्तीने उजळून जाईल प्रत्येक घर, असं कोण म्हणतायत? मोदीजी.
भाई पुढे काळोख केलाय बघ, किती पाऊस पडणार. पावसाने फसवलं रे, फसवलं. त्याला वाटलं पाऊस येणार नाही, बरोबर. प्रवास संपता संपता पावसाने सुरुवात केली. हा, पॅन्ट नाही घालत, मरू दे. पॅन्ट घालत नाही, पॅन्टची काय एवढी गरज नाही वाटत. पुढे नाही आहे पाऊस, पुढे नाही आहे पाऊस. फक्त हेच घाल, रेनकोटच घाल. अरे यार शिट, चावी राहिली, बघितलं असं आहे. हे ऐसा भूलने को होता है कुछ 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 कुछ. पाऊस पडला बराच, पण आम्हाला लेट भेटला, म्हणून बरं झालं गेला पाऊस. पण मरू दे, आता रेनकोट घातला, आता काढत नाही. आणि पुढे भरोसा नाही पावसाचा. पुढे वातावरण दिसते, काळोख काळोख केलाय. हा, काय करतोय भाऊ माझा? अच्छा, बुटाला कवर घालतोय. खड्डाही खड्डा, म्हणजे मुंबई गोवा हायवेचे खड्डे अजून संपले नाही आहेत, बुजले नाही आहे. हे हा ब्रिज बंद आहे, काही कारणास्तव बंद केलेला आहे. पण मी काय बोलतो, एवढं सगळं काम करून हे कसं भेगा कसा पडतात रोडवर, ब्रिजवर? काय काम करतात की आपलं असंच टाइमपास म्हणून कामं करतात? हा, आता काय करतोय असं काय समजत नाही. अरे बाबा 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 बाबा, रेनकोट घातला आणि पाऊस गेला. आई शप्पथ, लय बेकार खड्डे आहेत. पण हे आता गणपतीला तरी चालू केला पाहिजे ब्रिज हा. हा, गणपतीला थोडंसं हे करतील, म्हणजे जखमेवर हळद कशी लावतात तशी थोडीशी हळद लावतील खड्ड्यांवरती, आणि बॅनरबाजी वगैरे करतील. त्यांच्यामुळे झालं हे काम. ओ झुबुक, बघा इकडे पाऊस गेलाय, पण वातावरण बघा किती मस्त झालंय, सुंदर वातावरण. आणि समोर बघा ना, व्ह्यू बघा ना, हा 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 हा, आकाश, ढग आणि आपली सूर्यदेवता आपल्याला निरोप देता देता आता ते जात आहेत आपल्या निवासस्थानी. आणि आम्ही आता मला वाटतं 2 तासात आम्ही आमच्या निवासस्थानी पोहोचू. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. हाय ब्रो, हाय, बिग फॅन ब्रो, बिग फॅन. ओ, तुमचे व्हिडिओ खूप छान असतात, तुमचे ब्लॉग खूप छान असतात सर. डोंबिवलीकर अनिल ना तुम्ही? डोंबिवलीकर अनिल ना? रे बिग फॅन ब्रो, बिग फॅन. भेटू सर, बाय बाय बाय. पण ते लोणावळा पुण्यापेक्षा हे ट्रॅफिक परवडलं. आईच्या गावात ह्यांचे नाही, पुढून नाही, इथूनच चढव बाई, पुढे एकदम हे आहे. थांब ना, थांब जरा, काढतोय, थांब. लय घाई, जरा काढतोय, ती दिसते गाडी तरी पण मरतोय. चला चला, फोन आला. कोण? हा, मग तेच सांगतो, तिथे चढत नाही गाडी पुढे. शेवटी अखेरीस आपल्याला फॉग लाईट लावायला लागल्याच. येताना मला वाटतं, हां, राईडच्या सुरुवातीला एकदा आणि आता जाताना अंधार काळोखा पडलाच आपल्याला. कारण ते आज काय माहीत नाही, आम्ही बरोबर मानगाव क्रॉस केल्यानंतर जे ट्रॅफिक भेटते ना आम्हाला, हे बघा, हे सव म्हणजे
ओके आहे, ओके ओके चालत आहेत गाड्या, पण जशी पाहिजे तशी आता पळवायला भेटत नाही आहे. आणि ही आपली ॲडव्हेंचरमध्ये न्यू कलर आलेला आहे KTMमध्ये. बघा हे समोर चालते ती, नंबर अजून आला नाही वाटतं भावाचा. आणि हां तरी पण फिरतोय भाई घेऊन, नाही त्यांना. हा बघ हा बघ हा बघ हा बघ, हा कलर छान वाटतो, पण तो एकदम उठून दिसत. होय होय, पण तो तेवढा हे दिसत नाही रे एकदम असा, कळलं ना. हां म्हणजे तेवढा असं उठून म्हणजे एकदम मजा वाटत नाही जसं आपला. हां जसं आपला आहे ना. आणि ती मेन म्हणजे आता ती लुकमध्ये लुक आहे म्हणून ते KTM समजते, ते समजली पण नसती. ती होंडाची एक आहे बघ कुठली तरी, आफ्रिकन काय कुठली तरी, आफ्रिका, तशी ना ती तसं तिचं हे वाटतं, शेप वाटतं आताच्या KTMचा. हाय ग काय रे बाबा, एवढं जाम कसं काय हे. म्हणजे अजित भाऊ कुठे राहिले मग, लय मागे आहेत मग, लय मागे आहेत मध्ये. आमचा एक पार्टनर मागे राहिला, बाकी आम्ही पोचलो आता आपल्या ज्या मीटअप स्पॉट होता, आपला पॉइंट होता तिथे. पावसाने थोडं भिजवलं. हॅलो कुठे आहात? पोचले? हा मग आम्ही तिथेच आहोत. हां ठीक आहे चालेल या. चला तर मित्रांनो लवकर चला जाऊया, 8 वाजले, 9 वाजेपर्यंत पोचू घरी भाई. ऐक हां आता जरा हातपाय दुखायला लागले, आंघोळ करायची आहे, जाऊया आता लवकर, लेट नको. अशा प्रकारे आम्ही पोचलो बरोबर 8 वाजता पनवेलला, आणि घरी पोचायला 9 वाजतील, 1 तास. आता ट्रॅफिकवर सगळं अवलंबून आहे, MIDC त्या ना, MIDC त्या ट्रॅफिकवर अवलंबून आहे सगळं. नको नको तिकडे लय घाण असते, कंटाळा येतं. म्हणजे रोड तुला ओपन भेटल, पण खड्डे खूप आहेत, मी तिथनंच झालो असतो काय. खड्ड्याचा लपडी खूप आहेत रे. पहिलं होते ना तिकडे जाम, पण बघ आधी ओके आहे काय, बघ आधी ओके आहे काय, ट्रॅफिक आहे काय बघ. मला थोडं दे पाणी, मला थोडं दे. चला सावकाश जा, मेसेज कर परत 15 ऑगस्टला ये आठवणीने. हां तो तिकडे एक आहे कोणतरी. हां 15 ऑगस्टला नाही तू? ओके ठीक आहे चालेल मग. चला अजित भाऊ, नाही बघू दुसरा करू. हां हो चला. बाकी सगळे हे काय घेतलं ना अजित भाऊ हंटर, मंडळाचे अध्यक्ष आता जात आहेत, त्यांना टाटा बाय बाय करा. मंडळाचे मालक चालले इथून, ते डोंबिवलीला येत नाही आहेत. तो इकडे ह्याला थांबतो, बायकोच्या इथे चाललाय. चल नाही ना, आता जाऊ माझ्या गावी जाऊया आपण काहीतरी थंडीमध्ये. हां थंडीच्या दिवसामध्ये चले का? चला मी लेट नको करूया, नाही तर परत अजून खूप लेट होईल. तिकडूनच आहे कुठले भेटू? चल ना पुढे, हाय पुढे व्हायचं काय आता, हळूहळू जायचं आहे सगळ्यांना. हा मग तू चल तर, येतोयस ना मग चल तर. विमान आलं ए तो पण तो रेनकोट हे कर ना, चल ना आमच्या बरोबर ना. हा मग घालू नको सगळं. 8 वाजले 8 टायमात नाही परत, आम्हाला लय लेट होईल आता. हा हा येतोय आता जातो
आता हे जॅकेट पण गाडी बांधतो ना, हा जॅकेट पण नंतर गाडीवर बांधतो. हा नंतर कशाला पाहिजे तुला?